येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. पाणी ठेवलं असतं सगळं शर्मा. सगळ्यांनी आपले माईक बंद करा. फक्त सरांचा माईक सुरू राहील. जिवंत देव येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नूतन वर्ष 2026 आपल्या सर्वांसाठी हार्दिक आनंदाचं आशीर्वादाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आजचं जे तत्व आहे हे तत्व आपण जवळपास शुक्रवारपर्यंत शिकणार आहोत. आणि हे तत्व माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी त्या तत्वामध्ये सखोल अभ्यास करावा. कारण की हे तत्व जे आहे या तत्वामध्ये खूप लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. तर आपण जर देवाच्या वचनाचा आधार घेतला तर आपल्याला ह्या तत्वामध्ये ज्या गोष्टी आपण चुकीच्या समजून घेतलेल्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळेल. पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे ह्या प्रभात भक्तीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आणि आजचं तत्व जे आहे तारणाचा अनुभव याच्याविषयी आपण शिकणार आहोत. तर देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर आपण प्रार्थना करू. डोळे झाकू, प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, आमच्या सर्वांचे उत्पन्नकर्त्या प्रभू, आज या सकाळच्या समयी तुम्ही आम्हाला जीवदान दिलेलं आहे, जिवंत ठेवण्यासाठी निवडलेलं आहे. आभार उपकार मानतो की आम्ही तुमच्या योजनेमध्ये आहोत, म्हणूनच आजचा हा दिवस आणि आजची सकाळ आम्ही पाहू शकलो. ह्या दिवसाची सुरुवात करत असताना आम्हाला तुम्हाला पुढं ठेवून ह्या दिवसाची सुरुवात करायची आहे. आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमचा आवाज ऐकायचा आहे. आम्हाला आज तुमच्या सत्याची, तुमच्या प्रेमाची, पवित्रतेची आणि सार्वकालिक जीवनाची गरज आहे. आणि या सर्व गोष्टी फक्त तुम्हीच आम्हाला देऊ शकता. म्हणून आम्ही सर्वप्रथम तुमच्याकडे येत आहोत, विनंती करत आहोत पुन्हा एक वार आणि वारंवार की आज कोणी मनुष्याने नाही तर येशू ख्रिस्ताने आमच्या अंतःकरणाशी बोलावं. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. ज्यावेळेस आपण तारणाचा अनुभव या तत्वाविषयी शिकतो तर त्याच्यामध्ये काही असे विषय आहेत जे विषय हाताळणं अतिशय गरजेचं आहे. ते विषय जर आपण त्या तारणाचा अनुभव या तत्वामध्ये हाताळले नाहीत तर ते तत्व किंवा तो विषय पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रामुख्याने आपण या तत्वामध्ये मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचं चारित्र्य पापाच्या अगोदर, मनुष्याचा स्वभाव, मनुष्याचं चारित्र्य पापाच्या नंतर, पापाचा स्वभाव, येशू ख्रिस्ताचा स्वभाव, या सर्व गोष्टींचा उलगडा आपण ह्या एका आठवड्यामध्ये करणार आहोत. तर माझी हीच विनंती आहे की आपण सर्वांनी देवाच्या वचनाकडं लक्षपूर्वक देवाच्या वचनाकडं यावं आणि ते ग्रहण करावं. जर आपण तारणाचा अनुभव या तत्वाविषयी विचार केला तर सर्वप्रथम आपण मनुष्याची घडवणूक जी आहे याच्याविषयी विचार केला पाहिजे. जर आपण पहिले योहान याचा 4था अध्याय आणि 16वे वचन वाचलं तर त्या ठिकाणी देव काय म्हणत आहे? देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे.
म्हणजे योहानाला, ह्या लेखकाला म्हणायचं आहे की देवानं त्याच्यावरती जी प्रीती दाखवली त्या प्रीतीचा अनुभव योहानाला झालेला आहे. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे. तुम्हाला आणि मला, बंधू आणि भगिनींनो, हे माहीत पाहिजे की जर एखाद्या गोष्टीवरती आपला विश्वास ठेवायचा असेल तर त्या गोष्टीचा अनुभव करून घेणं फार गरजेचं असतं. ज्या देवाला आपण कधी पाहिलेलं नाहीये, ज्या देवाला आपण कधी हाताने स्पर्श केलं नाही, त्या देवाला आपलं अंतःकरण द्यायचं, म्हणजे थोडक्यात आपलं सर्वस्व त्याला जर द्यायचं तर त्याचा अनुभव घडणं फार गरजेचं आहे. जे लोक ख्रिस्ती धर्मामध्ये किंवा ख्रिस्ती तत्वांमध्ये टिकून आहेत ते तेच लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताचा अनुभव घडलेला आहे. म्हणून जे ज्ञान आपण घेत आहोत, जे ज्ञान आपण देवाच्या वचनातून शिकत आहोत, त्या ज्ञानाचा अनुभव करून घेणं किंवा अनुभव घडणं हे अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान ह्या जगामध्ये पुष्कळ लोकांना माहित आहे, पण त्यांच्याकडे तो अनुभव नाही, म्हणून ते लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाहीयेत. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. म्हणजे या ठिकाणी जर देवाने विचार केला किंवा देव एखादी गोष्ट बोलत असेल तर ते प्रेमाने करतो. सर्व गोष्टी प्रेमाने देव करत आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की देव प्रीती आहे. जर आपण तसाच अभ्यास केला आणि स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय, स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय 6व्या वचनाकडे गेलो तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले. म्हणजे देव प्रीती आहे, तर देव जी गोष्ट करतो त्याच्यावरती प्रेम आहे, म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले व त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. म्हणजे परमेश्वराच्या शब्दामध्ये किती ताकद आहे ते पहा, की जर परमेश्वर एखादी गोष्ट बोलतो तर ती गोष्ट होतेच. असं कधी झालेलं नाही की परमेश्वरानं त्याच्या मुखातून एखादं वाक्य तो बोलला आणि ते वाक्य त्याच्याकडे परत वायफळ किंवा थोडक्यात अपयशी होऊन ते वाक्य त्याच्याकडे परत आलं, असं कधी झालेलं नाहीये. मग ज्यावेळेस देव म्हणाला प्रकाश होऊ दे तर प्रकाश झाला. देव ज्यावेळेस म्हणाला की वनस्पती येऊ दे त्यावेळेस वनस्पती आली. आता या सर्व गोष्टीविषयी आपण भरपूर वेळेस अभ्यास केलेला आहे, पण आज आपण तारणाच्या मार्गाविषयी विचार करत असताना आपण मनुष्याच्या तारणाविषयी बोलणार आहोत. म्हणून आपण उत्पत्ती याचा 2रा अध्याय याच्याकडे जाणार आहोत. ज्यावेळेस देवाने मनुष्याला निर्माण करायचं विचार केला, ज्यावेळेस देवानं निर्णय घेतला की मनुष्याला आपण निर्माण केलं पाहिजे, त्यावेळेस मनुष्याला निर्माण करत असताना देवाच्या विचारांमध्ये, देवाच्या अंतःकरणामध्ये कोणकोणत्या योजना होत्या. उत्पत्तीचा 2रा अध्याय 7वं वचन, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. म्हणजे ज्यावेळेस मनुष्याला घडवण्यात आलं त्यावेळेस मनुष्याला देवाने फक्त शारीरिकरित्या आपल्यासारखं न घडवता बाकीच्या गोष्टी देखील ज्या देवाकडे आहेत त्या गोष्टी मनुष्याला दिल्या. म्हणून ज्यावेळेस आपण तारणाचा किंवा सार्वकालिक जीवनाचा विचार करतो त्यावेळेस मनुष्याची मुळात घडवणूक जी आहे ती घडवणूक कशी झाली हे जाणून घेणं फार गरजेचं आहे.
या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला. म्हणजे मनुष्य जर जिवंत असायला पाहिजे तर त्याच्यासाठी मातीचा घडवलेला शरीर आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास, या दोन गोष्टीची गरज आहे. ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मनुष्य जिवंत राहतो. ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस वेगळ्या होतात त्यावेळेस मनुष्य मरण पावतो. शरीर आणि त्या शरीरामध्ये जीवनाचा श्वास, या दोन्ही गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत मनुष्याला जिवंत राहण्यासाठी. मला आठवतं मी दक्षिण भारतामध्ये होतो त्यावेळेस एक दवाखान्यामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी घेऊन गेलो होतो, वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी. त्यावेळेस तिथले जे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जे होते ते म्हणाले की तू माझ्या संगत एकदा चल. आणि मी म्हणालो की कशासाठी? तर ते म्हणाले की एक ठिकाणी एका व्यक्तीचं मयत झालेलं आहे, तर ते मयत घोषित करण्यासाठी मी त्या ठिकाणी जात आहे. त्या शरीराची पडताळणी करायची आणि मग मला ते शरीर किंवा तो व्यक्ती मयत झालाय, मरण पावला असं सांगायचं आहे. तर मी ज्यावेळेस त्या कुटुंबामध्ये गेलो, त्या कुटुंबामध्ये ते व्यक्ती जो होता, ज्या जो तो व्यक्ती त्या खाटेवरती होता आणि कुणीतरी डॉक्टरांना सांगितलं की त्या व्यक्तीची नाडी किंवा श्वासोश्वास चालत नाही. तर डॉक्टरांनी मला सांगितलं की मी तुला सांगतो की कसं तपासायचं आणि मी तुला सांगतो की आता ते शरीर जिवंत आहे की मृत आहे. मग त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी त्या सांगितल्या त्या त्या गोष्टी मी केल्या. त्याच्यामध्ये श्वासोश्वास चालतो का हे बघणं फार गरजेचं होतं. मग त्याच्यानंतर हृदयाचे टोके, नाडीचे टोके हे तपासून पाहणं फार गरजेचं होतं. मग त्याच्यानंतर डोळे जे आहेत, ते बुबुळ जे आहे, ते बुबुळावरती बॅटरीनं किंवा प्रकाशानं त्या बुबुळावरती प्रकाश टाकायचा आणि त्या बुबुळामध्ये काय हालचाल आहे का ते पाहायचं. या सर्व गोष्टी केल्यानंतर मग ते डॉक्टर म्हणाले की हा व्यक्ती जो आहे तो मरण पावलेला आहे. तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत, ह्या महत्वाच्या गोष्टी आपण शिकत आहोत की ज्यावेळेस आपण तारणाचा विचार करतो, सार्वकालिक जीवनाचा विचार करतो, त्यावेळेस मुळात मनुष्याची घडवणूक कशी झालेली आहे हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. सार्वकालिक जीवन त्याला जर मिळवायचं असेल तर त्याची घडवणूक कशी झालेली आहे, सुरुवात कशी झालेली आहे, सुरुवातीला देवाने त्याला कसं घडवलेलं आहे, त्या गोष्टी जर आपण व्यवस्थित शिकलो तर मग आपल्याला कळेल की तारणाचा मार्ग, सार्वकालिक जीवन म्हणजे काय. तर या ठिकाणी शारीरिकरित्या मनुष्य श्वास आणि त्याच्या मातीनं घडवलेलं शरीर याच्यापासून शारीरिकरित्या मनुष्य घडवलेला आहे. तर आपण उत्पत्ती 1 कडे जाऊया आणि थोडा विचार करण्याचा प्रयत्न करूया की देवानं फक्त शारीरिकरित्या मनुष्याला देवासारखं घडवलं का इतर गोष्टी देखील देवाच्या मनुष्याला देण्यात आल्या. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 26 वचन, उत्पत्ती 1:26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. इथं लिहिलंय आपल्या प्रतिरूपाचा. मग ज्यावेळेस आपण हा शब्द प्रतिरूपाचा असा शब्द वापरतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की फक्त शारीरिकरित्या आपण देवासारखे आहोत. म्हणजे बाहेरील रूप आपलं जे आहे ते रूप फक्त देवासारखं आहे. आपले विचार, आपल्या भावना, आपलं चारित्र्य, आपला स्वभाव जो आहे तो देवासारखा नाही असं आपण निष्कर्षाकडे येतो. जेव्हा की जर आपण सखोल अभ्यास केला तर ह्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिलंय, मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा. आपलं प्रतिरूप, आता रूप, प्रतिरूप जे आहे ते कसं आहे देवाचं, याचा जर अभ्यास केला तर आपल्याला कळेल. विशेष करून की त्याचं प्रतिरूप जे आहे ते फक्त शरीरच नाही, म्हणजे आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान आहेत, तसं फक्त देवाचं शरीर नसून देवाच्या मध्ये देवाला चारित्र्य आहे, देवाला स्वभाव आहे, देवाला विचार आहेत, देवाला भावना आहेत. त्या सर्व गोष्टी ज्यावेळेस देवाने मनुष्याला घडवलं त्या सर्व गोष्टी देवाने मनुष्याला दिल्या. मग आपण म्हणू शकतो की देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचा घडवलेला आहे. आता याच्याविषयी आपण सखोल अभ्यास करणार आहोत. 27व्या वचनाकडे आपण जाऊया.
26 पूर्ण करू आणि मग 27 कडे जाऊ. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृशाचा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, ह्यावर ते सत्ता चालवतील. म्हणजे देव जसा सत्ता चालवतो त्याच सर्व गोष्टी मनुष्याला देण्यात आल्या. म्हणून ज्यावेळेस आपण मनुष्याची निर्मिती याच्याविषयी विचार करतो, फक्त शरीर आणि शारीरिक गोष्टी याच्याकडे विचार न करता देवाचे विचार देवाने मनुष्याला दिले. याच्यासारखा नम्र देव जगाच्या पाठीवरती कोणताच नाही. नाही, कल्पना करा की जर तुम्हाला एखादी गोष्ट जी तुमची आहे, जी तुम्हाला एक विशिष्ट व्यक्तिमत्व बनवतं, ती गोष्ट दुसऱ्याला द्यायची असेल तर तुम्ही ती गोष्ट दुसऱ्याला द्याल का? तुम्ही म्हणाल की ह्या विशिष्ट गोष्टीमुळं मी एक विशिष्ट व्यक्तिमत्व माझ्याकडे आहे आणि ही गोष्ट मी जो दुसऱ्याला दिली तर त्याची पातळी वाढेल, त्याचं स्तर वाढेल, आणि माझी इच्छा नाही की त्याचं स्तर जे आहे, त्याची पातळी जी आहे ते माझ्या जवळ यावी, माझ्या पातळीला त्या व्यक्तीने यावं. पण देव नम्र आहे, लीन आहे. त्यानं कधीही स्वार्थीपणा केला नाही. तो म्हणाला की माझे जे विचार आहेत मी ह्या व्यक्तीला देत आहे, ह्या मनुष्याला मी देत आहे. आपण खूप वेळेस विचार करतो की येशू ख्रिस्तानं बलिदान केलं, तर बलिदान जे आहे ते फक्त स्वर्गामध्ये, किंवा बलिदान जे आहे ते फक्त क्रुसावरती नसून निर्मितीमध्ये पण बलिदान आहे. म्हणून मला जाता जाता तुम्हाला हे सांगू द्या की उत्पत्तीचे 5 अध्याय जर आपण सखोल अभ्यास करून त्याचा जर गाढा अभ्यास केला तर त्या 5 अध्यायामध्ये आपल्याला भरपूर असे सत्य, जे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत आहे, ते भरपूर सत्य आपल्याला फक्त 5 अध्यायामध्ये कळेल. 27 वचन, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी असे ते निर्माण केलेले. या ठिकाणी म्हणजे थोडक्यात देवाने या ठिकाणी मनुष्याला फक्त आपलं शरीरच दिलेलं नाही, तर आपले विचार, आपल्या भावना देखील दिलेले आहेत. म्हणून तुम्हाला जसं वाईट वाटतं तसं देवालाही वाईट वाटतं, कारण की ती भावना जी आहे ते देवाची आहे. तुम्हाला आणि मला जसा आनंद होतो, तो आनंद जो आहे तो देवाकडचा आहे, आणि तो आनंद देवाला जसा वाटतो तसा तुम्हाला आणि मलाही वाटतो. म्हणून आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, म्हणजे आदाम आणि हवेला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, त्या कोणत्याही गोष्टी आदाम आणि हवेला ज्या मिळालेल्या आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या नाहीत. सर्वच्या सर्व गोष्टी देवापासून मिळालेल्या आहेत. 28 वचन, देवाने त्यांना आशीर्वाद दिला व देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. म्हणजे बघा, देवाने ज्यावेळेस या सर्व गोष्टी मानवाला दिल्या त्यावेळेस त्या मानवाला कोणकोणत्या गोष्टीचा अनुभव घडला, कोणकोणत्या गोष्टी त्याला मिळाल्या. एक, पूर्ण जगावरती सत्ता चालवण्याची संधी. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी, या सर्व गोष्टीवरती त्याला सत्ता चालवण्याची संधी मिळाली. कारण की देव म्हणाला, मी जर सत्ताधारी आहे तर मनुष्य देखील सत्ताधारी पाहिजे. जरी मनुष्यावरती सत्ता देव चालवत असला तरी देखील मनुष्याच्या हाताखाली काय काय गोष्टी देवाने दिलेल्या आहेत सत्ता चालवण्यासाठी. 28 वचन, देवाने त्यांना आशीर्वाद दिला, देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. हा आशीर्वाद देवाने मनुष्याला दिला. म्हणजे बघा, कल्पना करा की देव म्हणतो की मी जी पृथ्वी निर्माण केली ती पृथ्वी तुम्ही व्यापून टाका. म्हणून म्हटलं ना, देव जो आहे तो देव, आपण तो नम्र देव आहे, त्याच्याकडं न्याय आहे, त्याच्याकडं शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तरी देखील तो नम्र आहे. म्हणून जिवंत देव येशू ख्रिस्त, आणि मी प्रत्येक वेळेस संदेश सुरू करताना मी म्हणतो एकमेव सत्य जिवंत देव येशू ख्रिस्त. का मी म्हणतो? याच्यासाठीच, कारण की ह्या देवामध्ये अहंकार नाही, या देवामध्ये लीनता आणि नम्रता आहे. आणि हा देव जो आहे, हा देव त्याच्या निर्मितीसाठी प्राण द्यायला देखील तयार आहे. म्हणून अशा प्रकारचा देव दुसरा कोणताच नाही.
फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. सत्ता कोणाला दुसऱ्याच्या हातात द्यायला आवडत नाही. एखादी जबाबदारी जर कोणाला मिळाली असेल आणि त्या जबाबदारीमुळं तो नामांकित व्यक्ती असेल तर ती व्यक्ती ती जबाबदारी कोणाला द्यायला तयार नसतं. का बाबा, माझी जी किंमत आहे, माझं जे महत्व आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होता कामा नये. आता जरा महत्वाच्या गोष्टी शिकू. ज्यावेळेस देवाने मनुष्याला घडवलं त्यावेळेस मनुष्याला देवाचं शरीर, म्हणजे थोडक्यात काय, देव जसं शरीरानुसार आहे तसं शरीर देवाने मनुष्याला दिलं. मग आपण ह्या ठिकाणी हे पाहिलं की सत्ता मिळाली, मनुष्याला देवाचे विचार देण्यात आले. आता याच्याविषयी जर आणखी सखोल अभ्यास करायचा तर आपण स्तोत्र संहिता याचा 104 अध्याय 104, स्तोत्र संहिता 104 आणि दुसरं वचन वाचूया. देवाने मनुष्याला ज्यावेळेस घडवलं त्यावेळेस आणखी काय दिलं. स्तोत्र संहिता 104:2, तू पोशाखाप्रमाणे, म्हणजे ह्या ठिकाणी देवाविषयी लिहिलेलं आहे की देव पोशाखाप्रमाणे आकाश धारण करतो. तू पोशाखाप्रमाणे आकाश धारण करतोस, कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. म्हणजे देव जो आहे त्याचं जे शरीर आहे ते शरीर कोणत्या गोष्टीनं झाकलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं प्रकाशाने झाकलेलं आहे. म्हणजे देवाची नग्नता जी आहे ती कशाने झाकलेली आहे तर देवाचं वचन म्हणतं त्याच्या शरीरातून निघणाऱ्या प्रकाशाने झाकलेली आहे. देव तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे जे आपण कपडे घातलेले आहेत तशा प्रकारचा पोशाख नाही घालत. पण ज्यावेळेस आपण चित्र पाहतो देवाचं तर त्याच्यामध्ये त्याचा पोशाख दिसतो, नाही का. तर तो पोशाख तसा पोशाख नसून देवाचं वचन म्हणतं त्याच्या शरीरातून निघणारा प्रकाश जो आहे तो प्रकाश इतका तेजमय असतो की देवाचं शरीर पूर्णपणे झाकलेलं आहे असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल. आणि तोच पोशाख, तोच अंगरखा जो आहे, तो पोशाख, तेच कपडे देवाने मनुष्याला दिले. म्हणजे देव म्हणाला की मनुष्या, तुला जर तुझं शरीर झाकायचं असेल तर मी माझा प्रकाश तुला देतो, माझं चारित्र्य मी तुला देतो. आता काही वर्षापूर्वी मला आठवतं की फिलिप्सचे बल्ब असायचे आणि ते बल्ब काचेचे असायचे, तर ते काच जी असायची ती पारदर्शक असायची आणि त्या बल्बमध्ये एक वायर असायची. ती वायर 2 तारांना जोडली असायची आणि ती वायर जी आहे, ती तार जी आहे, ती तार जर तुटली की तो बल्ब जो आहे तो निकामी व्हायचा, तो चालत नसे. म्हणून आपण काय करायचो, बल्ब बदलायचो. ते तारेचं नाव आहे टंगस्टन वायर, त्याला म्हणतात इंग्रजी भाषेमध्ये. तर ती वायर जी आहे, ती वायर जर प्रज्वलित झाली, त्याच्यामध्ये जर प्रकाश आला, विद्युत धारा जर त्या वायरीमध्ये वाहिली, तर जसं आपण साधारणरित्या बल्बकडे बघतो तसं आपण बघू शकत नाही. का? कारण की तो प्रकाश जो असतो फार तेजमय असतो. नाहीतर एक हॅलोजनचा बल्ब तुम्ही जर पाहिला असेल, मोठा बल्ब जो समारंभामध्ये लावला जातो, तो ज्यावेळेस त्याचा तेज कमी असतो त्यावेळेस आपण त्या बल्बकडे बघू शकतो. पण जर त्याचा तेज हळूहळू हळू वाढत, जर त्याचा प्रकाश पूर्णपणे तो बल्ब न द्यायला सुरुवात केली तर काय होतं, आपण त्या तेजाकडं, त्या बल्बकडे पाहू शकत नाही. आपण डोळे बंद करतो. का? कारण की तो प्रकाश इतका तेजमय असतो. तर तशा प्रकारचा प्रकाश मनुष्याच्या शरीरातून बाहेर पडायचा, म्हणून आदम आणि हवेची नग्नता कधी दिसली नाही. आदम आणि हवेने तुमच्यासारखे आणि माझ्यासाठी सारखे कपडे कधी घातलेले नव्हते ज्यावेळेस त्यांची निर्मिती झाली होती त्यावेळेस. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देवाने ज्यावेळेस मनुष्याला घडवलं त्या देवासारखं न घडवता मानसिक, आध्यात्मिक आणि भावनात्मकरित्या आपण देवासारखे आहोत.
आता जर आपण महत्वाचं विषय हाताळूया. ज्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं घडवलं, त्या ठिकाणी दोन गोष्टीचा वापर आपण आज करणार आहोत. दोन महत्वाचे मुद्दे आपण शिकणार आहोत. एक मुद्दा म्हणजे देवाचा स्वभाव. देवाचा स्वभाव देवाने मनुष्याला दिला. आणि मुद्दा नंबर 2, देवाचं चारित्र्य जे आहे ते चारित्र्य देवाने मनुष्याला दिलं. दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. देवाचा स्वभाव, आता स्वभाव म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूया. जर आपण म्हणालो ह्या व्यक्तीचा स्वभावच तसा आहे, तर त्याचा अर्थ काय? आपण कधी कधी म्हणतो हा व्यक्ती जो आहे ना तो कायमस्वरूपी उदासच असतो. हा त्याचा स्वभाव झाला. स्वभाव म्हणजे कल. नैसर्गिकरित्या मनुष्य तो कसा आहे त्याला म्हणायचं स्वभाव. नैसर्गिकरित्या हा मनुष्य जो आहे ना तो कायमस्वरूपी हसत खेळत असतो, स्मितमुख असतो, त्याला म्हणायचं स्वभाव. म्हणजे नैसर्गिकरित्या तो मनुष्य कसा आहे त्याला म्हणायचं त्याचा स्वभाव. ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आणि या दोन गोष्टीचा पूर्ण आठवडाभर आपण वापर करणार आहोत. स्वभाव आणि चारित्र्य ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून स्वभाव म्हणजे नैसर्गिकरित्या तो मनुष्य कसा आहे. नैसर्गिकरित्या म्हणजे त्याला त्या गोष्टी करण्यासाठी कष्ट पडत नाही. नैसर्गिकरित्या तो तसाच आहे, त्याला म्हणायचं स्वभाव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारित्र्य. चारित्र्य म्हणजे त्याचे गुणधर्म कसे आहेत त्याला म्हणतात की त्याचं चारित्र्य. आता चारित्र्य म्हटल्यानंतर चारित्र्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे वरील शक्ती आणि दुसरी म्हणजे खालील शक्ती. वरील शक्ती म्हणजे तुमचे विचार जे इथं असतात आणि खालील शक्तीचं शरीर, त्याला म्हणायचं चारित्र्य. तर देवानं ज्यावेळेस मनुष्याला चारित्र्य दिलं त्यावेळेस ते चारित्र्य पवित्र होतं. म्हणजे त्याचे विचार पवित्र होते आणि शरीरामध्ये जी घडवणूक होती म्हणजे शरीरामध्ये जे वेगवेगळे पाहणं, हाताने कृत्य करणं, पायाने चालणं, पोटाचे जे कार्य होतं, हृदयाचं जे कार्य होतं, कार्य जे होतं ते पवित्र होतं. त्याच्या भावना ज्या होत्या देवाने ज्यावेळेस मनुष्याला घडवता आणि चारित्र्य पण पवित्र होतं. दोन गोष्टी वेगवेगळ्या. स्वभाव म्हणजे नैसर्गिकरित्या आदाम आणि हवा जे होते ते चांगल्या गोष्टीकडे त्यांचा कल होता, पवित्रतेकडे त्यांचा कल होता. त्यांना चांगल्या गोष्टी लवकर आवडायच्यात. त्यांचं चारित्र्य म्हणजे वरील शक्ती म्हणजे त्यांचे विचार, त्यांचं ज्ञान पवित्र होतं. त्यांच्या भावना पवित्र होत्या. म्हणजे खालील शक्ती म्हणजे शरीर पवित्र होतं. जरा लक्ष द्या, महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा. ज्या वेळेस देवाने मनुष्याला देवाचं चरित्र दिलं त्यावेळेस वरील शक्ती म्हणजे त्याचे विचार जे होते ते विचार त्यांच्या भावनांवरती नियंत्रण ठेवायचे. पूर्ण शरीरावरती नियंत्रण मनुष्याचे विचार ठेवायचे. म्हणजे देवाण दिलेले विचार जे होते ते विचार त्याच्या पूर्ण शरीरावरती, मेंदू जो आहे तो पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवायचा. आणि म्हणून देवानं दिलेलं जे मन होतं ते पवित्र मन होतं. आता ह्या गोष्टी का आपण शिकत आहोत? कारण की येणाऱ्या पूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टीचा पूर्णपणे वापर करायचा आहे. देवानं दिलेला स्वभाव आणि देवानं दिलेला चरित्र जे आहे त्या दोन्ही गोष्टी पवित्र होत्या ज्या मानवाला मिळाल्या. पवित्र स्वभाव म्हणजे कल, फक्त कल. नैसर्गिकरित्या मनुष्य त्याचा कल जो होता तो चांगल्याच गोष्टीकडे होता ज्यावेळेस त्याला निर्माण करण्यात आलं. आणि चारित्र्य म्हणजे त्याचा मेंदू, त्याचा विचार जे आहेत ते पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवायचे, त्याला म्हणायचं पवित्र मन. पवित्र मन म्हणजे काय? जो विचार तुमचा आहे तो विचार तुमच्या भावनांवरती, तुमच्या इच्छेंवरती नियंत्रण ठेवतो, त्याला म्हणायचं चरित्र.
तर चरित्र पवित्र, मन पवित्र, स्वभाव पवित्र, शरीर पवित्र, सर्व गोष्टी पवित्र. इतकं त्याच्यामध्ये ती पवित्रता होती की ते पवित्रता त्याच्या शरीरातून बाहेर पडायची, तो प्रकाश त्याच्या शरीरातून बाहेर पडायचा. म्हणून आदम आणि हव्वेला त्यांची नग्नता कधी दिसली नाही. ज्यावेळेस त्यांची निर्मिती झाली त्यावेळेस अशा प्रकारे देवाने मनुष्याला निर्माण केलं. म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आणि मी साधे नाहीये. कल्पना करा की जर आपल्या नावासंती एखाद्या मोठ्या पंतप्रधानाचं, मोठ्या राष्ट्रपतीचं नाव जरी जोडलं तर आपल्याला किती मोठा आनंद होतो, आपल्याला किती मोठी आपल्याला फार बरं वाटतं, आपल्याला वाटतं की आपण कोणतेतरी मोठे श्रेष्ठ आहोत. कल्पना करा की देवाच्या प्रतिरूपाचे आपण घडवलेले आहोत. देवानं त्याचा स्वभाव, त्याचं चारित्र्य, त्याचं मन सगळं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून तुम्ही आणि मी जे आहोत ते आपण साधे नाही, आपण देवाचे लोक आहोत. तुम्हाला माहित आहे का की आज ते लोक चांगल्या गोष्टीकडं किंवा ख्रिस्ती धर्माकडे का वळत नाहीत? आणि जर ख्रिस्ती जरी असले तर त्यांना देवाची ओढ इतकी का नाहीये? कारण की त्यांना माहीतच नाही की त्यांची किंमत काय आहे. माहित नाही. नाही, कल्पना करा की जर तुम्ही आणि मी एका श्रीमंत माणसाच्या घरी जन्माला आलो असतो, अतिशय श्रीमंत, कोट्यावधी पैसे त्याच्याकडे आहेत, त्याच्या घरी जर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला आपली किंमत कळाली असते नाही का? आपल्याला आपली किंमत कळाली असते. पण ज्या अर्थी आपल्याला देवाच्या प्रतिरूपाचा आपण घडलेलो आहोत आणि देवाने आपल्याला त्याचं चारित्र्य, त्याचं स्वभाव दिलेला आहे, ते आपल्याला आपण अभ्यास केला नाही म्हणून आपल्याला किंमत स्वतःची कळालेली नाही. आपण ख्रिस्तासंती जोडले गेलेलो आहोत. आपण देवासंती जोडले गेलेलो आहोत. सर्वात मोठा अधिकार जर ह्या जगामध्ये कोणी पाहिला असेल, त्याच्या पूर्वी पवित्र होतं. त्याचं मन म्हणजे वरील शक्ती, म्हणजे त्याचे विचार पूर्ण शरीरावरती, पूर्ण भावनेवरती नियंत्रण ठेवायचे, म्हणून त्याचं मन पवित्र होतं. पण ज्यावेळेस त्यानं पाप केलं, किंवा कल्पना करा की जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी मंदिर आहे, रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्थानक आहे, बस स्थानक आहे, त्या बस स्थानकाच्या बाहेर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर तुम्हाला लोक पाहायला मिळतील. काय काय लोकांना डोळे नाही आहेत, काय काय लोकांना बोट नाहीये, ते रस्त्याकडेला बसलेले आहेत. काय काय लोकांच्या शरीरातून दुर्गंध येत आहे, त्यांचे मला प्रश्न आहे की ज्या वेळेस मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस मनुष्याला देवानं तसं निर्माण केलं, मग त्या मनुष्याची परिस्थिती तशी का झाली? एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये मी वाचलंय की आदाम आणि हव्वेला ज्यावेळेस देवानं निर्माण केलं त्यावेळेस आदाम आणि हव्वा परिपूर्ण असे होते. त्यांच्यामध्ये आपल्यापेक्षा 20 पटीनं जास्त ताकद होती, 20 पटीनं जास्त. 20 पटीनं ताकद जर आदम आणि हवेमध्ये जर नसती आपल्यापेक्षा जास्त, तर इथपर्यंत वंश पोहोचलाच नसता. काही हजारो वर्षापूर्वीच मनुष्याचं अस्तित्व निघून गेलं असतं, अस्तित्व संपुष्टात आलं असतं, असं देवाचं वचन म्हणतं. ते 20 पटीनं शक्तिशाली होते, म्हणून आजपर्यंत मनुष्याची वंशावळी चालत आलेली आहे. इतका हुशार आदम आणि हवा होते की जर तुम्ही त्यांना फोनची डायरी जरी दिली तर ते फोनच्या डायरीमध्ये सगळे फोन नंबर जे आहेत ते तोंडपाठ करून, ती डायरी जरी हरवली तर ते परत ते तोंडपाठ केलेले नंबर पूर्ण डायरी आहे तसे लिहू शकतात. एवढे तरबेज आदम आणि हवा होते. तुम्ही आणि मी साधे नाही, आपण एक विशिष्ट असे आहोत. म्हणून स्वार्थपणे देवानं त्याचा स्वभाव, त्याचं चारित्र्य, त्याचं पवित्र मन, सर्व गोष्टी पवित्र, शरीर देखील पवित्र तुम्हाला आणि मला दिलं. पण ह्या शरीरामध्ये, ह्या मनामध्ये, ह्या चारित्र्यामध्ये, ह्या स्वभावामध्ये पापामुळे काय बदल घडून आलेला आहे, तो जर तुम्हाला आणि मला शिकायचा असेल तर उद्या आपण ह्याच ठिकाणी ह्याच वेळेस
आपण देवाच्या वचनातून शिकणार आहोत. पण देवाचं वचन म्हणतं की देवाने निस्वार्थपणे तुम्हाला आणि मला त्याचं सर्वस्व दिलेलं आहे. त्या सर्वस्व दिलेल्या गोष्टीचं आपण काय करणार आहोत? परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आमेन.